नमस्कार मित्रांनो, मी हा माझा 2200 स्क्वेअर फूटचा शेत आहे. हा पूर्ण 2200 स्क्वेअर फूटच्या शेतावर मॅक्झिमम कमीत कमी 1,00,000 लिटर पाणी आपण पावसाचं वाया घालतो. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण जर हे 1,00,000 लिटर जर पाणी वाचवलं तर हे आपण जर प्रत्येक दिवशी 500 जरी ह्या मार्गाने वापरलं तरी आपल्याला हे बरेच दिवस पाणी जातं. कारण पाण्याची समस्या ही प्रत्येकाला माहित आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी हे प्रत्येकाने वाचवलं पाहिजे. मग वाचवायचं तर कसं वाचवायचं? आता हा माझा बोर, हा माझा पहिला बोर फक्त 5 मिनिट चालत होता. फक्त 5 मिनिट. 5 मिनिटांमध्ये बोर हे पाणी यायचं आणि बोर स्टॉप व्हायचा. पण नंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण या छताचं पूर्ण पाणी डायरेक्ट वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घ्यायचं. आता काही सोस खड्डे करतात. सोस खड्ड्यामधलं पाणी हे फक्त वरच्या थरावर म्हणजे जेणेकरून 10 ते 15 फुटापर्यंत ते पाणी सिंचन होतं. पण माझ्या डोक्यात असं आलं की 15 फुटाचं पाणी किंवा 20 फुटावरलं पाणी 300-350 फूट खोल जाऊ शकत नाही. कारण आपण आज 350 ते 400 वर्षापूर्वीचं पाणी वापरतो. 350 फूट पाणी जाण्यासाठी मॅक्झिमम 4 वर्ष म्हणजे 400 वर्षे लागतात. मग 400 वर्षापर्यंत पाणी खाली घालण्यासाठी मी डायरेक्ट त्या बोरचा वापर केला आणि ह्या पद्धतीने मी ही पूर्ण लाईन घेतली. हे पूर्ण छताचं पाणी एका ठिकाणी घेऊन आलो. तर सर हे पूर्ण पाणी मी एका ठिकाणी घेऊन आलो. त्याला जास्त काही खर्च नाही. हे खूप कमी खर्चाचं आहे. एक 220 रुपयाची एक छडी, जेणेकरून मला इथं लागल्या 4 छड्या. एक ते आणि हे एल्बो, हे लागले मला 10 एल्बो. त्याच्यानंतर हे घरी फिल्टर. आता कोणी कुठल्या पद्धतीने फिल्टर वापरतं, कोणी कशा पद्धतीने फिल्टर वापरतं. पण मी एक आपल्या साध्या पद्धतीचं फिल्टर, जेणेकरून आपल्याला हे पावसाळा संपल्यानंतर काढून पण ठेवता येतं. त्या हिशोबाने एक मी साधं फिल्टर बनवलेलं आहे. आता हे तुमचं ज्यावेळेस पाणी तुम्ही हे करता त्या टायमाला हे काढू शकता. हे पहा, अशा पद्धतीचं फिल्टर आहे. याच्यामध्ये हा कचरा म्हणजे हा पाणी कचऱ्यामधलं बोरमध्ये जाणार नाही आणि पहिलं पाणी तुम्ही बाजूला पण सोडून देऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जितकं पाणी वापरायचंय त्या चांगल्या पद्धतीने पाणी घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने देऊ शकता. ह्या टाकीमधून ज्यावेळेस पाणी फिल्टर होतं त्यावेळेस हे पाणी डायरेक्ट आपण बोरशी कॉन्टॅक्ट केलं. 2.5 इंचाची छडी ही कंटिन्यू पावसामध्ये भरून बोरमध्ये जाते. ज्यावेळेस ही बोरमध्ये जाते त्यावेळेस हा बोर वरवर येतो. आणि आता मी ऐकलेलं आहे, काय खरं आहे काय खोटं नाही, पण माझ्या बोरच्या साईडला 200-200 फुटापर्यंत हे पाणी जातं आणि ते जे जमिनीमध्ये पाणी मुरलेलं आहे ते परत पाणी आपण घेतो. मग आपण पाणी वाचवा, आपल्यासाठी वाचवा. कारण आपण वाचलो, पाणी वाचलं तर आपण वाचलेले आहेत. तर मला वाटतं हे प्रत्येकाने करावं. फक्त फेसबुकवर व्हॉट्सअपवर नुसत्या क्लिप पाहायच्या नाहीत किंवा याची त्याला फॉरवर्ड करायचं नाही, त्याने त्याला फॉरवर्ड करायचं नाही, पण प्रत्यक्षात करा. केल्याशिवाय काही नाही. धन्यवाद. फॉरवर्ड करा किंवा नका करा, पण हे काम नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.